वरं पुंडरीकाय धातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करू प्रथम नमन श्रीपाद बाबा की जय। पांडुरंग करू प्रथम नमन रंग बाबा की जय। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वथा नाम कीर्ती, नमस्कार त्या सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद मूर्ती। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री नमस्ते नमस्कारोणी। आता माझ्या भावा अंतराय नको पडू देवा, आधी भागाते करीतो रे तुझेच नाम मी उच्चारितो। दृढ माझे मन आता राखावे बांधून, तुका मने वाटे आता नको फुटू देऊ फाटे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी। नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा।
द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले चिताची बहरू कळ्यासी आला मनाची गुंफीला शेला मनाची गुंफीला शेला बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळ्यासी आला विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्रभू प्रिय सज्जन मायबापांनो आपल्या या श्री क्षेत्र श्रीपाद नगरी तद्वत जनकपुरी तद्वत जालना या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये साधक हृदय सम्राट तुमचं आमचं हृदय तुमचं आमचं काळीच म्हणजे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य भगवान बाबा शिंदे आणि सौभाग्यवती आमच्या मातोश्री शिंदे आई यांच्या विशेष अशा मार्गदर्शनाला रुक्मिणी प्राण संजीवना पंढरीशी पांडुरंग परमात्माच्या विशेष अशा कृपा प्रसादानं तद्वत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा यांच्या विशेष अशा आशीर्वादानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा हा उत्सव तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदात साजरा करत आहोत। सद्गुरू श्री भगवान बाबा ट्रस्ट जालनाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे आणि माझं परम भाग्य की या कार्यक्रमाची सेवा तुमच्या लेकराकडे आलेली विठ्ठल सेवेकरता म्हणून घेतलेला जो अभंग आहे आळंदी क्षेत्री स्थित असणारे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांचा हा सुंदर अशा स्वरूपाचा अभंग आहे। अभंग सगळ्यांच्या कानपाट आहे बऱ्याच जणांच्या तोंडपाट आहे आणि जे कधीच येत नाही त्यांचा सगळा सपाट आहे विठ्ठला सुरुवातीला अभंगाचं जर आपण बारकाईने लक्ष देऊन थोडक्यात जर चिंतन जर आपण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की माऊलीने हा जो अभंग निर्माण केलेला आहे हा अभंग तयार जो केलेला आहे याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे कशाकरता कुणाकरता हा अभंग निर्माण केला जर बारकाईने आपण चिंतन केलं तर याच्यामध्ये सगळं जे वर्णन आलेलं आहे ते फक्त एका फुलाचं वर्णन आलेलं आहे विठ्ठला विठ्ठला या फुलाच्या उपमेनं या फुलाच्या रूपकानं माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनामध्ये आलेला सद्गुरूच्या प्रसादानं जो परमार्थाचा लाभ झाला त्या लाभाचं यथार्थ चिंतन प्रतिपादन करतात विठ्ठला आणि मला वाटतं आजच्या या प्रसंगाला अनुरूप असा हा अभंग या ठिकाणी आहे आणि म्हणून तो अभंग मला सद्गुरूनं बुद्धी दिली आणि तो या ठिकाणी मला उद्धृत करता आला। असो मायबापांनो आजचा जो प्रसंग आहे आजचा जो दिवस आहे हा तुमच्या आमच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। दिवस अनेक असतात वर्षाचे 365 दिवस असतात परंतु आजचा हा दिवस हा नुसता दिवस
आजची ही पर्वणी आहे विठ्ठल नुकतीच एक पर्वणी झाली. ती पर्वणी कोणती? आषाढी एकादशी. आपल्यातले बरेचसे काही साधक मायबा पायी गेले. जो वारकरी आहे, जो निष्ठावंत वारकरी आहे, त्यानं आषाढीच्या दिवशी 99.99% एखादा टक्का इकडे तिकडं हरकत नाही, पण 99.99% कुठं जायला पाहिजे? पंढरपुरामध्ये जायला पाहिजे. याचं कारण सांगितलं का? कारण सगळ्याच्या एकादशात याचं महत्व वेगळं आणि आषाढी आणि कार्तिकीचं महत्व वेगळं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. साधकाला, त्या महात्म्याला, त्या जीवाला संत उपदेश करतात, बाबा पांडुरंग तुझी वाट पाहतो. कारण का? त्या पांडुरंगाला आपण आपला नवरा मानलेला आहे, म्हणून तो तुझी वाट पाहतो. कधी तू एरवी नाही आला तरी हरकत नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये जाणं आपलं अत्यंत गरजेचं काम आहे. कारण ती पर्वणी आहे, तो पर्व काळ आहे. मग जाऊन काय करायचं? चंद्रभागे स्नान आचारसंहिता सांगितली. जसं वाहन चालवताना डाव्या हातानंच वाहन चालवावं लागतं, डाव्या बाजूनं वाहन चालवायचा नियम आहे, तसं वारकऱ्यांकरता नियम आहे. पंढरपुरामध्ये गेले तर नुसतं फराळ खात नाही बसायचं. चंद्रभागे स्नान, विधितो हरी कथा, विधी करायचा. कोणता विधी करायचा? विधितो हरी कथा, हरी कथा श्रवण करायची. काही दर्शनाला लागतात, ठीक आहे, ज्यांचं दर्शन होतं हरकत नाही. काही म्हणतात आम्ही गेलो पण आमचं दर्शन झालं नाही, हरकत नाही. काही म्हणतात मुखदर्शन तरी चालतं, कारण संतांनी लिहून ठेवले. काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती, मुखदर्शन झालं तरी हरकत नाही. म्हणजे मुखदर्शनाला कोणी लाईनला लागायचं, कुठं काय करायचं? महाराज म्हणजे काही करू नका. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा करा म्हणजे तीही आमच्याकडून होत नाही, ठीक आहे, हरकत नाही. पंढरपुरामध्ये जा आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर बघा, जे वारकरी आहे ते 4 महिने आपल्या पायामध्ये पायतन घालत नाहीत, वाहन घालत नाहीत आणि कुठल्याही वाहनात बसत नाहीत, पायात चप्पल घालत नाही. का? कारण ऐका पंढरीचे महिमा, राहुळ तितके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण सर्वही देव. बघा तिथलं महिमान आहे का? तिथलं दगड सुद्धा देव आहे, गवत सुद्धा देव आहे, माती सुद्धा देव आहे. म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. ती झाली एक पर्वणी. एक पर्वणी देवासाठी केलेली आणि देवाचा पर्व काळ संपतो ना संपतो, तोच तो देव ज्याच्यामुळे आम्हाला मिळाला त्या सद्गुरूला शरण जाण्याची, त्याची पूजा करण्याचा पर्व काळ कोणता असेल तर त्याचं नाव आहे गुरु पौर्णिमा. विठ्ठल
दिवस झाले आपल्या तर लक्षात राहील. जे दिवस सुरू होते व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, गुलाबाच्या फुलाचा डे, फादर्स डे, मदर्स डे, ब्रदर डे, पप्पा पप्पीचा काय त्यांचा सगळे दिवस झाले. त्या दिवसानं इतके परेशान झालो आपण, इतके परेशान की त्या दिवसानं इतके परेशान झालो की पाहता सोय नाही. मग मला सांगा, एका दिवशी केल्यानंच आपलं प्रेम काय लय उतू जाणार आहे का? पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि भारतीय संस्कृती सांगते, अरे तुझ्या हृदयामध्ये जर प्रेम असेल तर तुला प्रेम व्यक्त करायला दिवसाची गरज लागणार नाही, काही गरज नाही. तुझ्या हृदयामध्ये जर आई बापाबद्दल प्रेम असेल तर तो दिवस साजरा करायची सुद्धा गरज नाही. कारण तुकोबारा म्हणतात, दिवाळी तर तुमच्यासाठी फक्त कार्तिकीच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे, पण आमच्या करता कधी दिवाळी? विठोबाचे राज्य महानित्य दीपवाळी. हरिदासा करता भक्ता करता विठोबाच्या राज्यामा नित्य दिवाळी आहे. कधी दिवाळी? सूर्य उगवला, जाग आली की आमचा दिवस सुरू होतो. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. मग तुम्ही म्हणाल तुम्ही सगळ्या दिवसाचं महत्व सांगता, दररोज काय करायचं? मग गुरुपौर्णिमा तरी कशाला पाहिजे? प्रश्न उपस्थित होतो ना, उपस्थित झाला पाहिजे. ज्याला प्रश्न उपस्थित होतो त्याला माणूस असं म्हणतात, प्रश्नच उपस्थित होत नाही त्याला दगड म्हणतात. विठ्ठल पौर्णिमा कोणती आणि गुरुचं महत्व काय महाराज? आजचा दिवस हा साधका करता भाग्याचा दिवस आहे. मग तुम्ही म्हणाल गुरुपौर्णिमेच्या दिवसाची वाट पाहावी लागते का? कधी गुरुपौर्णिमा होते? कॅलेंडरवरची गुरुपौर्णिमा तारखेनुसार नवे तिथीनुसार म्हणजे आजचा दिवस आहे. आणि ज्या दिवशी आम्हाला बोध प्राप्त झाला त्या दिवशी आमची गुरुपौर्णिमा साजरी झाली. तुम्ही म्हणत नाही, नामदेव महाराजांनी अभंग लिहून ठेवला, भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा. आनंद सिंधू प्रेमा भरते आले भरते आले भरते आले भरते आले, आनंद सिंधू प्रेमा भरते आले भरते आले भरते आले, आनंद सिंधू प्रेमा भरते आले भरते आले भरते आले, आनंद सिंधू प्रेमा भरते आले भरते आले. भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्तीचे पौर्णिमा बोध ऐका, गुरु पौर्णिमा कशाला म्हणतात? आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचा सूर्य कसा कलेनं वाढतो, ज्या वेळेला तो चंद्र रात्रीच्या वेळी आकाशामध्ये दिसतो आणि त्यावेळेला पूर्ण चंद्राचं दर्शन झालं की तिथून पुढं त्या सागराला समुद्राला भरतीच्या लाटा येतात. बघा, विद्यार्थ्यांना आपल्याला माहित आहे समुद्राला दोन प्रकार असतात, एक आहे भरती आणि दुसरी आहे ओहोटी. त्याने भरती कधी येते? ज्या वेळेला पौर्णिमा आली आणि तो चंद्र आणि त्या समुद्राचं पाणी एका कक्षेमध्ये झालं
तर त्या पाण्याला निमंत्रण पत्रिका द्यावं लागत नाही. तू उसळ्या मार म्हणून द्यावं लागतं. द्यावं लागते का? जागेवर आहेत का तुम्ही? मी काय म्हणालो जरा बारकाईने ऐका. त्याला निमंत्रण पत्रिका द्यावं लागत नाही. तुला आता भरती येणार आणि भिंती एवढ्या लाटा तुझ्या उसळणार. तो चंद्र दिसला नाही दिसला की त्या समुद्राला वाटतं मी कधी उड्या मारीन, मी कधी त्या ठिकाणी जाईल आणि त्याच्याकडे पाहून ते पाणी त्या ठिकाणी लाटा मारायला लागतं. हे झालं उदाहरण. तसं भक्तीचा बोध नामाचा चंद्र ज्या दिवशी सद्गुरूनं हात ठेवला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवोनी केले सुखी, किंवा साधू बोध झाला मुरोडिया, बोध प्राप्त झाला पाहिजे. नुसत्या माळी घालून काही उपयोगाचं, माळी घालून काही उपयोगाचं लक्षात घ्या. म्हणून तो बोध ज्या दिवशी सद्गुरू त्या साधकाला देतात त्या दिवशी त्याची गुरुपौर्णिमा साजरी होती. आणि म्हणून आजचा दिवस हा तिथीप्रमाणे महत्वाचा दिवस आहे. का? कारण ज्या व्यासानं ग्रंथाची रचना केली, बघा व्यासमुनी लिहायला होते, आपलं सांगायला होते, आणि लिहायला कोण होतं माहिती आहे तुम्हाला? गणपती बाप्पा लिहायला होते. मग व्यासांचं महत्व अनेक जर पाहिलं तर अनन्य साधारण आहे. व्यासम उत्तिष्ठम जगत सर्व. सगळे ग्रंथ कुणापासून आले तर व्यासापासून आले. आणि तुम्ही आम्ही कुणाचे वंशज आहोत? तर तुम्ही आम्ही व्यासांचे वंशज आहोत. म्हणून त्या व्यासांना मान्य करण्याचा, त्या व्यासांना पूजा करण्याचा, त्या व्यासांना आदरातिथ्य देण्याचा दिवस, तिथी कोणती आहे? तर आजचा दिवस आहे. आपले व्यास कोण आहे? ज्यांनी आम्हाला अविद्येच्या निद्रेतून जागं केलं, ज्यांनी आम्हाला अज्ञानातून प्रकाशाकडे नेलं, ज्यांनी आम्हाला अंधारातून त्या ठिकाणी उजेडाची वाट दाखवली, असे असणारे तुमचे आमचे समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, गुरुवर्य भगवान बाबा यांचा पूजा करण्याचा चालू आहे. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हा महत्वाचा आहे. आणि तो दिवस तुम्ही आम्ही या ठिकाणी उपभोगतो, त्याचा आनंद आम्ही घेतो. म्हणून आम्ही सुद्धा अत्यंत भाग्यवान आहोत. कारण आम्हाला आमची सद्गुरू माऊली आम्हाला दिसते, त्या सद्गुरू माऊलीची पूजा करता येते. नवे नवे तर सद्गुरू माऊलीला आम्हाला अनुभवता येतं. आम्ही परमभाग्याचे, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. पंढरी रायाचे, दास पंढरी
ते संत कोणामुळे झाले? त्यांच्या सद्गुरूमुळे झाले, गुरुमुळे झाले. म्हणून संतांनी सांगितलं, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवन तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, लक्षात घ्या बरं. गुरु म्हणजे माणूस आहे का? दिसायला माणूस आहे, पण गुरु म्हणजे माणूस. संत दिसायला माणसासारखे पण माणसं आहेत का? तसं गुरु हे शरीराने माणसासारखे आहे, पण असताना कोण आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. कळये देह भाव स्वामी वासना, कळये देह भाव स्वामी वासना. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. पडिये देव भाव गुरविवासना, पडिये देव भाव गुरविवासना. आपणची देव होय गुरु. गुरु म्हणजे संत आहे आणि संत म्हणजे गुरु आहे. मग गुरु कोण आहे? तो उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याचे. हे उघडे परब्रह्म आहे, जे विटेवर आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तेच परब्रह्म फक्त मानवाच्या रूपामध्ये आकाराला आलं आणि तुमच्या आमच्या करता अवताराला येऊन तुम्हाला बोध प्राप्त करून दिला. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आहे. म्हणून सद्गुरू कोण आहे? तर नुसते माणूस नाही, तर ते तत्व जे आहे, जे नाम तत्व आहे, ते तत्व हे संत आहे, तत्व हे गुरु आहे आणि ते आम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतं. विठ्ठल विठ्ठल. मौली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांना वाटलं जरा की आज ज्या माझ्या निवृत्ती दादाने मला अनुग्रह दिलेला आहे. बघा, तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरीचे दोन भाग पडतात. एक आहे पूर्वार्ध आणि दुसरा आहे उत्तरार्ध. पण सगळ्या ज्ञानेश्वरीचा बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येतं जास्तीत जास्त ओव्या जर माऊलीनं कुणाकरता केलेल्या आहेत तर त्या फक्त सद्गुरू करता केलेल्या आहेत. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. बघा, हृदयाचा चवरण करायचा आणि त्या हृदयावर सद्गुरुनाथाची पावलं ठेवायची. म्हणून सद्गुरूवर सगळं वर्णन त्यांनी केले. मनोनी जाणते ना गुरु भजिजे, तेणे कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोष. सद्गुरू काय करतात? जसं एखादं फळ पिकावं आणि त्या पिकलेल्या फळाला चोच मारण्याकरता त्या राघूला कुठली निमंत्रण पत्रिका द्यावी लागल? पिकलिया